ह्या वर्षी आपण पाहतोय एक आनंदाची बाब म्हणून भोसले कुटुंबियाला बैलांचा पालखीसाठी बैलांचा मान मिळाला आहे। आपण सर्व कुटुंब आपल्या समवेत आहेत। आपण पाहताय बैल ही बैलजोडी आपल्या मागे आहेत आणि कशा प्रकारे मान भेटला आहे तुळशीराम भोसले यांना आणि किती वर्षानंतर हा मान भेटलेला आहे आपण त्यांच्याशी सर्व चर्चा करणार आहोत। आपल्या समेत आता संतोष भोसले आहेत। आपण त्यांना विचारूया, मला सांगा हा मान गेली किती वर्षानंतर भेटलेला आहे आपल्याला? हा मान भोसले घराण्याला गेली 12 वर्षानंतर भेटलेला आहे। दर 10 वर्षानंतर आम्हाला हा सायकल पद्धतीने मान भेटत असतो, पण 2 वर्ष कोरोनाचे गेल्यामुळे तो काय हे एसटीने वारी गेलेली, त्यामुळे कसं आता यावर्षी गेल्या वर्षी वरखडींची गेली, आता यावर्षी भोसल्यांची गेली, तो आम्हाला सायकलप्रमाणे मान हा भेटलेला आहे। प्रमाणे या अलंकापुरी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष श्री सागर भोसले आहेत, त्यांचा आनंद या ठिकाणी किती गगनात मावण्याचा आला आपण त्यांना विचारूया। या क्षणी आपल्या कुटुंबाला मान भेटलेला आहे, आपल्याला काय वाटतं या क्षणी? फार मोठ्या प्रमाणावर आमच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ लहान थोर सर्वांना आनंद झालेला आहे। गेल्या आठवड्यामध्येच या सर्जराजा बैलजोडीची आम्ही गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली होती। त्यामध्ये सर्व परिवारातील गावातील पै पाहुणे मिरवणुकीला उपस्थित होते। अतिशय आनंद सर्वांना त्या मिरवणुकीमध्ये सर्वांनी आनंद त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। त्याचप्रमाणे भोसले कुटुंबाचे एक घटक म्हणून आणि गावातील या अलंकापुरी नगरीमधील सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष भोसले आहेत। आपण त्यांचा आनंद त्यांची भावना या ठिकाणी काय आपण विचारूया। साहजिकच आमच्या भोसले कुटुंबाला फार मोठा आनंद झालेला आहे। आज हा पालखी सोहळा आमच्या सर्जा राजा ह्या बैलाज्ञा आम्ही माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये नेणार आहोत, त्यामुळं सर्वच आमच्या भोसले कुटुंबाला गगनेत मावणं असा आनंद झालेला आहे। आमचे चुलते श्रीयुत आम्हाला कायम मार्गदर्शन करणारे तुळशीराम नारायण भोसले हे कायम आम्हाला मार्गदर्शन करतात आणि यांची इच्छा होती की यावर्षी आमच्याच भोसले कुटुंबाला मान मिळावा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून अण्णांना सांगितलं, अण्णा एवढंच तुम्हीच बैल न्यायची, त्यामुळं आमची सगळं भोसले कुटुंब एकदम आनंदात आहे।